वाल्मिक कराडचा खंडणी प्रकरणामधील जामीन अर्ज बिनशर्त मागे. वाल्मिक कराडच्या वकिलांनी अर्ज घेतला मागे. जामीन अर्जावरील सुनावणी 2 वेळा लांबणीवरती. वाल्मिक कराडच्या पोटदुखीच्या त्रासावरती अंजली दमानिया यांची टीका. काल न्यायालयीन कोठडी आणि रात्रीच आराम सुरू. दमानिया यांची एक्स पोस्ट. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये न्यायालयानं हस्तक्षेप करावा, दमानिया यांची मागणी. दमानिया यांचे मुख्य न्यायमूर्तींना पत्र. धनंजय मुंडेंचं मंत्रिपद नव्हे तर आमदारकीही जाणार. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा दावा. धनंजय देशमुख यांनी केज शासकीय विश्रामगृहामध्ये एसआयटी अधिकाऱ्यांची भेट घेतली. नव्यानं समोर येत असलेले सीसीटीव्ही फुटेज आणि वाल्मिक कराड यांच्यावरती होत असलेले उपचार यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्याकडून तपास यंत्रणेवरती शंका व्यक्त. सीसीटीव्ही फुटेज माध्यमांना भेटतात, मग यंत्रणा त्यांच्यापर्यंत का पोहोचत नाही, देशमुखांचा सवाल. वाल्मिक कराडची लातूर जिल्ह्यात देखील संपत्ती असल्याची माहिती. लातूर टेंभुर्णे महामार्गावरती मुरुडच्या जवळ कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगला जाधवच्या नावे 4 ते 4.5 एकर जमीन असल्याची माहिती. वाल्मिक कराड सीआयडीला शरण येण्यापूर्वी बीडवरून पुण्याला गेला होता का, असा सवाल उपस्थित. कराडच्या 3 गाड्यांचे 30 डिसेंबरच्या रात्रीचं सोलापूर धुळे महामार्गावरती सीसीटीव्ही समोर. सैफ अली खानवरती हल्ला करणारा शरीफुल इस्लाम हा बांगलादेशी असल्याचे पुरावे समोर. मुंबई पोलिसांना शरीफुलचं बांगलादेशी ड्रायव्हिंग लायसन्स आणि अन्य कागदपत्र सुद्धा मिळाली. महाराष्ट्रामध्ये पुन्हा ऑपरेशन धनुष्यबाण सुरू. ठाकरेंच्या खासदारांवरती शिंदेंच्या शिवसेनेची नजर. अमित शहांच्या उद्याच्या दौऱ्यामध्ये ठाकरेंच्या खासदारांविषयी चर्चा होण्याची शक्यता. ठाकरे गटाचे 4 आमदार शिवसेनेत येणार. त्याची सुरुवात उद्या रत्नागिरीतून होणार. माजी आमदार शिवसेनेमध्ये येणार. शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांचा दावा. शिवसेनेचा आज बीकेसी मैदानामध्ये विजयोत्सव. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आधा दौऱ्याची घोषणा करणार. गायक अवधूत गुप्ते आणि सोनू निगम यांच्या कॉन्सर्टचंही आयोजन. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं अंधेरीमध्ये ठाकरे गटाचा मेळावा. उद्धव ठाकरे सभेला संबोधित करणार. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा लोकलनं प्रवास. ठाकरे गटाच्या मेळाव्याच्या आधी एसी लोकलनं प्रवास. बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या, खासदार संजय राऊत यांची मागणी. 2026 मध्ये बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होतंय. त्याआधी बाळासाहेबांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करावं, राऊतांची मागणी. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारं सरकार आहे, तर त्यांनी बाळासाहेबांचा सन्मान भारतरत्न देऊन केलाच पाहिजे, अरविंद सावंत यांची मागणी. गोंदियामध्ये ठाकरे गटाला खिंडार. युवा सेनेच्या जिल्हा अध्यक्षांसह जिल्हा समन्वयक आणि त्यासोबतच उपजिल्हा प्रमुखांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. जिल्ह्यातील मोठ्या पदाधिकाऱ्यांनी डावलल्याचा केला आरोप. रायगडमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता. ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप भाजपच्या वाटेवर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती. सुनील तटकरे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये प्रामाणिकपणे आमचं काम केलं असतं तर आम्ही पालकमंत्री पदासंदर्भात विचार केला असता, परंतु त्यांनी आमचं काम केलंच नाही. त्यांनी आमच्या पाठीमध्ये पुन्हा खंजीर खुपसला. भरत गोगावले यांचं खळबळजनक वक्तव्य. शरद पवार अजित पवार एकत्र आले तर देशाला आनंदच होईल, मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया. पुण्यातल्या एका कार्यक्रमामध्ये शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावरती आले होते. त्यावरती आता भरणे यांनी हे मत व्यक्त केलं. ठाण्यातल्या आनंद आश्रममध्ये जात एकनाथ शिंदेंकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन. आमच्यावरती आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावं. शिंदेंची राऊतांसह ठाकरे गटावरती टोलीबाजी. दाव सोडून परतलेला उद्योगमंत्री उदय सामंत यांचं मुंबई विमानतळावरती शिवसैनिकांकडून जंगी स्वागत. ढोल ताशांच्या गजरामध्ये शिवसैनिकांकडून सामंत यांचं स्वागत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाऊस दौऱ्यासंदर्भात माध्यमांसोबत आज संवाद साधणार. संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद. महाराष्ट्र सरकार आणि कंपन्यांसोबत झालेल्या सामंजस्य करारासंदर्भात देणार माहिती. दाऊसला जाऊन मसाले, लोणचे, पापडवाल्यांसोबत करार.
जे काम महाराष्ट्रामध्ये होऊ शकतं ते काम दाओसला जाऊन मुख्यमंत्री करतायत. संजय राऊत यांची मुख्यमंत्र्यांच्या दाओस दौऱ्यावरती टीका. दाओसमध्ये 29 कंपन्यांसोबत करार, ज्यातील केवळ 1 विदेशी उद्योग, उर्वरित 28 भारतातील उद्योग तर 20 महाराष्ट्रातील. मग दाओस दौरा कशासाठी? अंबादास दानवे यांची मुख्यमंत्र्यांच्या दाओस दौऱ्यावरती टीका. पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमामध्ये अजितदादांनी शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं. शरद पवारांच्या शेजारी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील बसले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली नागपूर विभागातील पारधी नागरिकांच्या जात प्रमाणपत्र आणि इतर विषयांच्या संदर्भामध्ये प्रशासनाची विशेष आढावा बैठक. एबीपी माझानं पारधी विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्राचा विषय उचलून धरला. माढ्याच्या प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर ठोकर यांच्यावरती वाळू माफियांचा हल्ला. माढा तालुक्यातील टेंभुर्णीच्या जवळची घटना. वाळूवरती कारवाई केली म्हणून केला हल्ला. टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे व्हॉलीबॉल खेळताना पडले. लोखंडी पोलवरती डोकं आपटण्याची शक्यता असतानाच त्यांनी स्वतःला सावरलं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पुण्याच्या मावळमधील एका महाविद्यालयातील क्रीडा संकुलाच्या उद्घाटनाच्या वेळची घटना. नवे जिल्हे करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे नाही, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं स्पष्ट. नव्या जिल्ह्यांचा निर्णय पुढील जनगणनेनंतर शक्य. काही ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन होऊ शकतं, बावनकुळेंची माहिती. भाजपच्या प्रत्येक मंत्र्यावरती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नजर असणार. प्रत्येक मंत्र्याकडे संघामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलेल्या ओएसडीची नियुक्ती केली जाणार. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद डॉक्टरेट पदवीनं केलं सन्मानित. मंत्री जयकुमार गोरे यांनी विठुरायाचं दर्शन घेतलं. पंढरपूरसाठी विकासाचा सुसज्ज आराखडा अंतिम टप्प्यामध्ये. कॉरिडॉरसह भाविकांना अपेक्षित सर्व प्रकारच्या सुविधा असणार. दर्शनानंतर मंत्री गोरे यांची प्रतिक्रिया. सोलापूरमध्ये भाजपचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाचावाची. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या स्वागताचे बॅनर पालिकेनं हटवल्यानं कार्यकर्ते आक्रमक. माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर. शेलार यांनी मालवणमधील पेंडूर येथील श्री बेताळ मंदिरामध्ये सुरू असलेल्या मांड उत्सवाला दिली भेट. भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती कारवाई करा या मागणीसाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावरती भाजपचा मोर्चा. धुळे तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्या प्रकरणामध्ये ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीच्या विरोधातील गुन्हे मागे घेण्याचीही केली मागणी. मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिम येथील उशिवरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रायन ग्लोबल स्कूलला बॉम्बनं उडवण्याची धमकी. शाळेला मिळाला धमकीचा ईमेल. धमकी देणाऱ्यांचा शोध सुरू. पुरंदर तालुक्यामध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाधित 7 गावांमधील लोकांचा विरोध. सासवड नगरपालिका ते नवीन प्रशासकीय इमारत असा काढला मोर्चा. गोंदियाच्या तिरोड्यामधील एका शाळेमध्ये क्रीडा शिक्षकानं विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याचा आरोप. पालकांचा शाळा प्रशासनाच्या विरोधात मोर्चा. संबंधित शिक्षकाच्या निलंबनाची आणि अटकेची केली. कुर्ला डेअरीची जागा धारावी पुनर्वसनाला देण्यास काँग्रेसचा विरोध. खासदार वर्षा गायकवाड यांचं ठिय्या आंदोलन. गायकवाडांना पोलिसांनी रोखलं. नालासोपाऱ्यामध्ये 41 अनधिकृत इमारतींवरती पालिकेची कारवाई. पोलिसांचा मोठा बंदोबस्त. कारवाईच्या विरोधात नागरिकांचा संताप. मुंबईत गुन्हे शाखेकडून 5 बांगलादेशींना अटक. यातील एका महिलेनं लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचंही तपासातून समोर. नवी मुंबईमधून महिनाभरामध्ये 118 बांगलादेशी नागरिकांना अटक. 56 महिला आणि 57 पुरुष, 5 बालकांचा यामध्ये समावेश. पुण्यात अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी घुसखोरांकडे अनेक बनावट ओळखपत्र, आधार कार्डसह मतदान कार्डही आढळलं. जळगावच्या परधाडेमधील रेल्वे दुर्घटनेमधल्या जखमी प्रवाशांची रेल्वे पोलीस महासंचालकांनी घेतली भेट. अद्यापही 3 मृत प्रवाशांची ओळख पटलेली नसल्याची पोलीस महासंचालकांनी दिली माहिती.
जळगाव रेल्वे अपघातामध्ये जयगडी आणि विश्वकर्मा कुटुंबावरती दुःखाचा डोंगर। नातवांना भेटण्यासाठी नेपाळहून भिवंडीत येत असताना आजीचा नातवांना भेटण्याआधीच रेल्वे अपघातामध्ये मृत्यू। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची भिवंडीमधल्या तहसील कार्यालयामध्ये भेट। सोमय्यांकडून बांगलादेशी रोहिंग्यांच्या कागदपत्रांची तपासणी। भिवंडी तालुक्यामध्ये हजारो बांगलादेशी रोहिंग्यांचं जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल। सोमय्यांचा दावा। राज ठाकरे आजपासून 3 दिवस नाशिकच्या दौऱ्यावर। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला महत्त्व। भाजपच्या आमदार देवयानी फरांदे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला। विधानसभेसाठी नाशिक मध्य मतदारसंघामधून मनसे उमेदवारानं फरांदेंसाठी घेतली होती माघार। सदिच्छा भेट घेण्यासाठी आले असल्याची फरांदेंची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांना रोहित पवारांसोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही। रोहित पवार यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी पदाधिकाऱ्यांची चलबिचल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।